उपवासाचे नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी उपवासाची रेसिपी घेऊन आली आहे. रताळ्याचे पॅटीस. कमी तेलकट आणि तितकेच पौष्टिक असलेले उपवासाचे पॅटीस बनवायला देखील तितके सोपे आहेत आणि झटपट देखील होतात. कमी साहित्यात तयार होणारे उपवासाचे पॅटीस खायला देखील तितके स्वादिष्ट आहेत. तर या आषाढी एकादशीला तुम्ही देखील उपवासाचे पॅटीस नक्की घरी बनवून बघा. उपवासाचे रताळ्याचे पॅटीस बनवण्यासाठी इथे अर्धा किलो रताळी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. रताळ्यावर भरपूर माती असते, यासाठी आपल्याला रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. रताळ्याचे पॅटीस बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून आपल्याला आता ही रताळी शिजवून घ्यायची आहे. भांड्यामध्ये अगदी थोडं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ही रताळी ठेवली आहे. कुकरलाच ही रताळी मी 3 शिट्ट्या देऊन छान शिजवून घेणार आहे. रताळ्याच्या पॅटीसमध्ये आपण सारण भरणार आहोत, त्या सारणाची आपल्याला तयारी करायची आहे. इथे मी मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे. यामध्ये 3 मिरच्या आणि थोडं जिरं घातलेलं आहे. सैंधव मीठ घेतलेलं आहे. थोडी साखर, मनुके घेतलेले आहेत. अर्धा ओला नारळ किसून घेतलेला आहे. यानंतर पाववाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाणा मिक्सरमध्ये फिरून याची छान अशी पिठी तयार केलेली आहे. रताळी छान उकळून झालेली आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला रताळी बाहेर काढायची आहे. थोडं थंड होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर यावरची आपल्याला साली काढून घ्यायची आहे. रताळी व्यवस्थित शिजली गेल्यामुळे ना रताळ्यावरची जी साल आहे ना ते आपल्याला व्यवस्थित काढता येत आहे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व रताळ्याची साल मी काढून घेतलेली आहे. आता ही रताळी आपल्याला ना किसून घ्यायची आहे. रताळ्याच्या पॅटीसचं वरचं आवरण छान मुलायम झालं पाहिजे, यासाठी इथे मी रताळी ही किसून घेत आहे. यामध्ये बिलकुल गुठळा राहता कामा नये. हे बघा, अशा पद्धतीने रताळी किसून घेतल्यामुळे त्यामध्ये बिलकुल गुठळा राहत नाही. आता सर्व रताळी किसून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आवरण्यासाठीचं आपलं हे मिश्रण मस्त असं मुलायम तयार झालेलं आहे. एकदा मळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके जिन्नस घालायचे आहेत. अगदी पाव चमचापेक्षा देखील कमी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि तिखटासाठी इथे मी बेडगी मिरची मिक्सरला फिरवून त्याची अशी बारीक पूड तयार केलेली आहे. ही मिरची पावडर आपल्याला पाव चमचा घालायचा आहे. अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर वापरायची नसेल, नाही घातली तरीही चालेल. या मिश्रणामध्ये मी 1 चमचा भरून वरईचं पीठ घातलेलं आहे. मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि पॅटीसला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी 1 चमचा वरईचं पीठ घातलेलं आहे. व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे. इथे आपल्या पॅटीसच्या वरच्या आवरणाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यानंतर आपल्याला आतमध्ये जे स्टफिंग करायचं आहे त्याची तयारी करूया. स्टफिंगसाठी इथे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाव चमचा साखर घेतली आहे. स्टफिंगमध्ये मी ड्रायफ्रूटचा वापर करणार आहे. ते फक्त मनुके घेतलेले आहेत. मनुक्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही मनुक्यांसोबत काजू किंवा बदामचे छोटे काप करून देखील यामध्ये घालू शकता. यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. जर सारण तुम्हाला थोडं चटपटीत हवं असेल तर यामध्ये तुम्हाला हवं असल्यास 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता. मी इथे लिंबाचा रस घातलेला नाही. आपलं हे सारण मस्त असं तिखट आंबट गोड चवीचं झालेलं आहे. एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पॅटीसच्या आतलं स्टफिंग देखील इथे आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आपण पॅटीस बनवण्यासाठी घेणार आहोत. वरच्या आवरणाचं हे जे मिश्रण आहे याचे आपल्याला लिंबा एवढे गोळे तयार करायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण हातावरच छान मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण हातावर एकदा मळून घेतल्यानंतर याची छान अशी वाटी तयार करायची आहे. घेतलेला गोळा हाताने अगदी अलगद चपटा करून घ्यायचा आहे. मध्यभागी अंगठ्याने आपल्याला अशा पद्धतीने दाब देऊन बाकीच्या बोटाने आपल्याला ही पारी वळून घ्यायची आहे. वाटीच्या मधल्या भागाने थोडं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. बघा, मस्त अशी आपली ही वाटी तयार झाली आहे. आता यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते भरायचं आहे. या वाटीमध्ये जेवढं मिश्रण मावेल तितकंच आपल्याला मिश्रण भरायचं आहे. मिश्रण आपल्याला अगदी कमी भरायचं नाही किंवा खूप जास्तही भरायचं नाही. मिश्रण भरल्यानंतर आपल्याला ही वाटीनं बंद करायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण आतमध्ये ढकलत न्यायचं आहे आणि ही पारी ना अगदी अलगद आपल्याला वर उचलत न्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ही पारी जवळ घेत जाऊन आपल्याला ही वाटी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे. हे बघा, ही वाटी मस्त अशी बंद झालेली आहे. हलक्या हाताने आपल्याला हा गोळा आहे ना व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे. तर हा गोळा आपल्याला तळ हाताच्या मध्यभागी ठेवायचा आहे.
आणि वरच्या हाताने ना आपल्याला अलगद असा दाब द्यायचा आहे आणि हा गोळा थोडा पसरून घ्यायचा आहे. अजिबात नाही याला जास्त जोर लावायचा नाही. ही क्रिया आपल्याला अगदी हलक्या हाताने करायची आहे. हा पॅटीस आपला तयार झालेला आहे. पॅटीसच्या कडेला जर चिरा केल्या असतील ना तर आपल्याला ना हलक्या हाताने ह्या चिरा बंद करून घ्यायचा आहे. हातावर ह्या कडा हलक्या हाताने अशा फिरवत न्यायच्या आहेत, म्हणजे या ज्या चिरा आहेत ना त्या बंद होतात. हे बघा, अगदी परफेक्ट आपला असा हा पॅटीस तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आणखी एक पॅटीस मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे पॅटीस आकाराने थोड्या मध्यम आकाराचे असतात, म्हणून आपल्याला लिंबा एवढाच गोळा घ्यायचा आहे. आणि ज्या पद्धतीने मी सुरुवातीला पॅटीस बनवलेला अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पॅटीस बनवायचा आहे. पॅटीससाठी आपली ही वाटी तयार झालेली आहे. यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. या आवरणाचा मधला भाग थोडा जाडसर ठेवला तर यामध्ये सारण भरल्यानंतर मधल्या भागामधून ना पॅटीस फुटत नाही. वाटीमध्ये जेवढं मावेल तेवढंच यामध्ये मी सारण भरणार आहे. आणि अलगद आपल्याला ही पारी बंद करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही पारी मी बंद करून घेतली आहे. आणि हलक्या हाताने तळ हातावरच आपल्याला हा गोळा अलगद फिरवायचा आहे, म्हणजे हे पॅटीस एकसारखा होईल. आता हा गोळा तळ हाताच्या मध्यभागी ठेवून हलका ह्याला दाब द्यायचा आहे. आणि जिथे चिरा गेल्या असतील तिथे ना आपल्याला अशा पद्धतीने या चिरा ना बंद करून घ्यायच्या आहेत. इथे हा दुसरा पॅटीस देखील मी तुम्हाला बनवून दाखवला आहे. आणि अशाच पद्धतीने ना मी सर्व पॅटीस बनवून घेणार आहे. मी सर्व पॅटीस तयार करून घेतलेले आहेत. इथे बघा, आपले हे 6 पॅटीस तयार झालेले आहेत. आता तयार झालेले हे पॅटीस आहे ते साबुदाण्याच्या सुक्या पिठामध्ये अशा पद्धतीने आपल्याला घोळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या पिठामुळे ना हे पॅटीस वरून छान कुरकुरीत लागतात. एक एक करून सर्व पॅटीस मी ह्या पिठामध्ये घोळवून घेणार आहे. इथे आपले हे रताळ्याचे पॅटीस तळण्यासाठी तयार झालेले आहेत. आता तळण्यासाठी तयार झालेले हे पॅटीस आणखी सुबक दिसावे यासाठी यावर मी काजूचे तुकडे लावत आहे. तुम्ही याऐवजी ना थोडी कोथिंबीर देखील यावर लावू शकता, म्हणजे हे पॅटीस दिसायला आणखी छान दिसतात. किंवा हे पॅटीस डायरेक्ट तळले तरीही चालेल. आता हे पॅटीस तळण्यासाठी पॅनमध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी तेल घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे तेल व्यवस्थित पहिला गरम करून घ्यायचं आहे. पॅटीस तळण्यासाठी इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे. यासाठी इथे मी फक्त 2-2 पॅटीस तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. आणि एका बाजूने व्यवस्थित पॅटीस तळला जात नाही तोपर्यंत याची दुसरी बाजू पलटून घ्यायची नाही. पॅटीसची एक बाजू छान अशी सोनेरी रंगावर मी तळून घेतलेली आहे. साधारण 1 ते 2 सेकंद एक बाजू आपल्याला तळून घ्यायची आहे. आता हा जो दुसरा पॅटीस आहे ना तो देखील एका बाजूने व्यवस्थित तळून झालेला आहे. आता त्याची दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. हे पॅटीस छान क्रिस्पी होईस्तोवर आपल्याला तळायचे आहेत. छान असा याला सोनेरी रंग देखील आलेला आहे. आणि या पॅटीसच्या ज्या कडा आहेत ना त्या देखील आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपण रताळं शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे ना पॅटीस तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मी हा पॅन ना थोडा क्रॉस केलेला आहे आणि याच्या कडा देखील अशा व्यवस्थित तळून घेत आहे. मी हे पॅटीस ना बोटानेच फिरवत आहे, पण तुम्ही काळजी घेऊन हे पॅटीस व्यवस्थित तळायचे आहेत. आता ही माझी सुरुवातीची बॅच छान तळली गेलेली आहे. तळलेले हे पॅटीस मी एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून ठेवणार आहे. आणि अशाच पद्धतीने बाकीचे पॅटीस देखील तळून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी उपवासासाठी मस्त असे हे रताळ्याचे आंबट गोड तिखट चवीचे पॅटीस बनवलेले आहेत. या पॅटीसच्या आतमध्ये तुम्ही सारण बघू शकता. मस्त असं गच्च सारण यामध्ये भरलं गेलेलं आहे. अजिबात हे पॅटीस तळताना फुटत नाही आणि मस्त असे क्रिस्पी देखील होतात. आणि हे पॅटीस कमी तेलकट असल्यामुळे खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा देखील त्रास होत नाही. असे मस्त असे आपले हे उपवासाचे पौष्टिक रताळ्याचे पॅटीस तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या उपवासाला रताळ्याचे पॅटीस नक्की घरी बनवून बघा. आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.